दरम्यान या निकालानंतर स्वतः जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केलेला आहे। निवडणुकीत काँग्रेसची 5 ते 8 मतं फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी फुटलेल्या आमदारांना 100 कोटींचा विकास निधी आणि 5 कोटी रुपये वेगळे मिळाल्याचा दावा केलाय। आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत फुटलेल्या आमदारांना किती पैसे मिळाले याबाबत सांगितलं। काही आमदार पैशांच्या आमिषाला बळी पडले असा आरोप आव्हाडांनी केलेला आहे। फुटलेल्या आमदारांच्या रेटवर त्यांनी गौप्यस्फोट केला। 100 कोटींचा विकास निधी आणि 5 कोटी दिल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करून केलेला आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी काही मतं फुटली किंवा फोडण्यात आली त्याचे एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकास निधी असं या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। जनतेच्या पैशाचा हा सगळा खेळ मांडलेला आहे। विकास निधी हा कोणी स्वतःच्या घरातून आणत नाही, जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत जमा झालेला पैसा हा विकास निधी म्हणून वापरला जातो असं आव्हाडांनी या पोस्टमध्ये म्हटलं। मात्र या सरकारनं तेही जमवलेलं नाहीये। सरकारनं फक्त कर्जात डोंगर उभा केला आणि त्या कर्जाच्या डोंगरातून हे पैसे दिलेले आहेत। फुटलेल्या आमदारांना ऑफर दिल्याचा आरोप ट्विटरवरून केलेला आहे जितेंद्र आव्हाडांनी। विधान परिषदेच्या निवडणुकीत जी काही मतं फुटली किंवा फोडण्यात आली त्याचं एकमेव कारण म्हणजे पैसा आणि विकास निधी म्हणजे जनतेच्याच पैशाचा खेळ। विकास निधी हा कोणी स्वतःच्या घरातून आणत नाही, जनतेच्या करातून सरकारी तिजोरीत तो जमा होतो। हा जमा झालेला पैसा विकास निधी म्हणून वापरला जातो। मात्र या सरकारला तेही जमलेलं नाही। या सरकारने फक्त कर्जाचा डोंगर उभा केला आणि त्या कर्जाच्या डोंगरातूनच हे पैसे काढले जात आहेत। 5 कोटी रुपये आणि 100 कोटी रुपयांची कामं अशी ऑफर प्रत्येक आमदाराला दिली जात होती। काही जण पैशांच्या आमिषाला बळी पडले। स्वतःच्या राजकीय अस्तित्वाविषयी काळजी नाही, स्वतःच्या राजकारणाविषयी पुढे जाण्याची इच्छा नसेल तर त्याला कोण काय करणार।